नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर बघा, आज आपण 40 साइज कटोरी ब्लाउजची शिलाई बघणार आहोत। कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि कटिंग जर तुम्ही बघितली नसेल तर तुम्हाला एंड स्क्रीनला तो व्हिडिओ मिळून जाईल, मी तिथे तो लावते। पूर्ण कटिंग बघा, अगदी डिटेलमध्ये मी दाखवलेली आहे। त्यामध्ये तुम्हाला 4 ब्लाउज अस्तरवरती एकत्र कसे कट करायचे असतात, त्याचबरोबर पेपर कटिंग कसं परफेक्ट करायचं असतं, हे सगळं त्यामध्ये डिटेलमध्ये दाखवलेलं आहे। तर नक्की जाऊन कटिंगचा व्हिडिओ बघा नसेल बघितला तर। आणि त्यामध्ये मी सांगितलं होतं की हे 4ही ब्लाउज मी तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये एक ब्लाउज येईल आणि परफेक्ट शिलाई तुम्हाला दाखवली जाईल। बघा, कटिंग किती जरी व्यवस्थित केलं ना तर शिलाई करताना पार्ट छोटे मोठे होत असतात, तर ते कुठे कट करायचे, काय काय चेक करायचं, या सगळ्या डिटेल गोष्टी मी शिलाईच्या व्हिडिओमध्ये दाखवते। 4ही ब्लाउजचं फिनिशिंग, 4ही ब्लाउजचं फिटिंग अगदी परफेक्ट आलेलं आहे आणि सगळ्यांचं सेम। असं नाही एक साथ कट केले की ब्लाउज बिघडतात, बऱ्याच जणांचा तसा ग्रह असतो, पण बिघडत नाही। व्यवस्थित जर आपण काम केलं, सगळे पार्ट व्यवस्थित चेक करत गेलो तर अजिबात बिघडत नाही। त्याचबरोबर बघा, तुम्हाला मी सांगणार आहे, पेपर पॅटर्न द्यायचे चालू केलेले आहेत। तुम्हाला जर पेपर पॅटर्नसाठी ऑर्डर करायची असेल तर बघा, मी माझा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन ऑर्डर करू शकता। जी साईज हवी ती ऑर्डर करू शकता। अगदी सिंगल पीसमध्ये, किट पाहिजे तर किटमध्ये ऑर्डर करू शकता। प्रिन्स कट ब्लाउज, बोटनेक ब्लाउज, 4 टक्स ब्लाउज, त्याच्यानंतर 1 टक्स ब्लाउज, सगळ्या प्रकारच्या 28 ते 42 साईज पर्यंत तुम्हाला पेपर कटिंग मिळून जातील। तर तुम्हाला मागवायचे असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपला। कॉल करू नका, कॉल रिसीव करणं मला तेवढं नाहीच जमत आहे, वेळ पण नाही आहे तेवढा, पण तुम्ही मेसेज टाकून ठेवा, तुमच्या मेसेजला नक्की रिप्लाय मिळेल। तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला व्हॉट्सअपवरती, व्हॉट्सअपचा नंबर मी दिलेला आहे। चला तर मग आता आपण लवकर सुरुवात करूयात शिलाईला। खूप छान आपण याची बॅकनेक डिझाईन बनवलेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवलेली आहे त्याची शिलाई कशी करायची असते। तुम्ही नवीन असताना तरी सुद्धा सेम अशीच तुमची डिझाईन बनेल, एवढी सोपी पद्धत सांगितलेली आहे। ब्लाउजचं फिटिंग एकदम परफेक्ट कसं करायचं, फिनिशिंगमध्ये ब्लाउज येण्यासाठी काय काय टिप्स वापरायच्या, सगळं सांगितलेलं आहे। स्किप करू नका, स्किप केला तर तुमचे भरपूर पॉईंट त्यातून जातील, तुम्हाला नाही समजणार ते। एकच व्हिडिओ बघा, पूर्ण बघा, सगळ्या ब्लाउजसाठी याच टिप्स फॉलो करा, तुमचे सगळे ब्लाउज खूप छान फिनिशिंगमध्ये तयार होतील। चला आता जास्त वेळ घेत नाही, पटकन आपण शिलाईला सुरुवात करूयात। आणखीन एक यातला ब्लाउज राहिलेला आहे, त्यानंतर तो पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल, म्हणजे 4ही ब्लाउज आपले संपले 40 साइजचे कटोरीचे। आता इथून पुढचे सगळे सीझनचे ब्लाउज आहेत। व्हिडिओ सगळे शूट आहेत पण वेळ भेटत नाही अपलोड करायला, पण एक एक करून सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटतील। बोटनेक आहेत, डीपनेक आहेत, प्रिन्सेस कट, 4 टक्स कटोरी, सगळ्या प्रकारच्या भरपूर व्हरायटी आहेत या दिवाळीसाठी माझ्याकडे आलेल्या, आणि सगळ्यांचं शूटिंग करून ठेवलेलं आहे, सगळे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर पण करा। चला तर मग आता आपण शिलाईला सुरुवात करूयात। तर बघा, इथे कट केलेला ब्लाउज घेतलेला आहे मी, पूर्ण अस्तर जोडून अगदी फिटिंगपर्यंत ब्लाउजची शिलाई दाखवणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर यामध्ये अगदी सोप्या पद्धतीमध्ये काठांपासून केलेली बॅकनेक डिझाईन सुद्धा बघायला भेटेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात अगोदर इथे मी घेतलेला आहे याचा फ्रंट पार्ट, तर त्यातली कटोरी घेतलेली आहे। कटोरी आपल्या 2 असतात, तर काय करायचं, दोन्हीचे मेन कपडा जो आहे ना तो समोरासमोर ठेवायचं आणि कपड्याची उलट बाजू वर असायला पाहिजे आणि त्या उलट बाजूकडे आपल्याला अस्तर ठेवायचे। दोन्ही व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर मग अशा पद्धतीने सगळीकडे शिलाई देऊन घ्यायची आणि बाजूचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून काढायचा आहे। खूप सोपी पद्धत आहे ही बघा अस्तर जोडण्याची। डायरेक्ट असं अस्तर जोडता येत नसेल तर काय करायचं, साईडला पिना लावून घ्यायच्या, जे आपल्या बॉल पिन मिळतात ना त्या, किंवा टाचन पिना, आणि मग शिलाई करायची। कारण नवीन असतात त्यावेळी थोडंसं कापड हाताळण्यासाठी आपल्याला अवघड वाटत असतं, इकडे तिकडे होतं। अगदी प्रॅक्टिस झाली व्यवस्थित सारखं शिवून तर त्या गोष्टी नाहीत कराव्यात लागत सारख्या सारख्या, पण सुरुवातीला आपल्याला ते फॉलो करायचं आहे। तुम्ही नवीन असताल तर सांगते मी तुम्हाला, सगळीकडचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ना ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। बघा, आता आपण याचे टक्स देऊन घेऊया। टक्स देण्यासाठी कटोरी व्यवस्थित काठोकाठ फोल्ड करायची, 1.5 इंच रुंदी आणि 2.5 इंच उंची घ्यायची आहे टक्ससाठी। बघा, 2.5चा टक्स दिला की जास्त टोक येत नाहीत कटोरीला, अशा पद्धतीने। आणि पफ सुद्धा अगदी परफेक्ट येतो। बऱ्याच जणांचा पफचा प्रॉब्लेम असतो, कटोरी किती पण वाढवा, कशीही वाढवा, चपटी येते। तर अशा पद्धतीने एकदा करून बघा, तुमची कटोरी अजिबात चपटी येणार नाहीये। बघा, याला पण मी तोच टक्स घेतला, टक्सच्या साईजमध्ये आपल्याला कमी जास्त करायचं नाही, परफेक्ट 1.5 इंच आणि 2.5 इंच घ्यायचा व्यवस्थित फोल्ड करून। दोन्हीचा पफ अगदी परफेक्ट आलेला आहे। आता आपण याचे दोन्ही साईड पार्ट जे असतात ना कटोरी जॉईंट करायचे,
ते तयार करूयात. त्याला पण सेम असंच हे 2 पार्ट असतात, समोरासमोर ठेवून मगच शिलाई करायची. बघा बऱ्याचदा काय होतं, हे जे 2 पार्ट असतात ना, त्याची जी बाजू असते उजवी डावी ती लवकर लक्षात येत नाही. बऱ्याचदा ती एकाच बाजूकडची बनली जाते जर आपण चेक करून नाही घेतलं तर. पण जर चेक करून घेतलं तर तो प्रॉब्लेमच येत नाही, व्यवस्थित आपलं शिलाई काम होतं, आपला वेळ वाचतो. आणि तशा पद्धतीने जर केलं बिना चेक करता पार्ट तर मात्र मग चुकून होतं, ते एकाच बाजूकडचे बनतात किंवा एक उलटी बनते एक सरळ बनते. तुम्हाला जर तसा अनुभव आला असेल तर मला नक्की सांगा. माझ्याकडून बऱ्याचदा तसं झालेलं आहे. तिथून पुढे मग मी असे समोरासमोर पार्ट ठेवूनच तयार करते आणि अगदी व्यवस्थित बनतात. बघा याला पण आपल्याला सगळीकडे अस्तर जॉईंट करायचं आणि मग एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून काढायचा आहे. खूप छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज मी तुम्हाला आजचा शिवून दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच्या अगोदरसुद्धा मी 2 ब्लाऊज दाखवलेले आहेत, तर ते पण जाऊन बघा. दोन्हीची जी डिझाईन आहे ती वेगवेगळी आहे आणि एकत्र कटिंग केलेले हे ब्लाऊज आहेत. 1 7 4 कट केलेले होते. कसे कट करायचे असतात संपूर्ण त्याचं पेपर कटिंग दाखवलेलं आहे. एंड स्क्रीनला व्हिडिओ दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही कटिंग बघू शकता. बघा हे दोन्ही पार्ट तयार झाल्यानंतर आता आपण याची कटोरी जॉईंट करायची आहे. कटोरी पण बघायचं कोणत्या बाजूची कोणती आहे आणि मग जॉईंट करायची. आता बघा कटोरीमध्ये मी काय करते, गळ्याच्या बाजूकडून कटोरी जोडायला घेते. खालच्या बाजूकडे जरी समजा थोडीशी जास्त झाली तरी काय करतो आपण, त्याला कट करून क्रॉसमध्ये काढू शकतो. पण गळ्याच्या बाजूकडे तसं कटिंग करू नाही शकत का, मग काय होईल, गळ्याची उंची वाढली जाईल किंवा आकार बिघडतो पूर्णपणे. प्रिन्स कटमध्ये अशा उलट असतं. प्रिन्स कटची कटोरी काय करतो आपण, कमरेच्या बाजूकडून जोडतो, मुंड्याच्या बाजूकडे संपवतो. तिथं काय असते, आपण मुंड्याचं कटिंग केलेलं नसतं आतल्या म्हणजे पुढच्या बाजूच्या, तर तिथं जरी काय कमी जास्त झालं तर ते कटिंग केलं की मुंड्याचा आकार पण येतो, जास्त झालेला पार्ट पण निघून जातो. पण यामध्ये असं नाही आहे. आपल्याला कटोरी ब्लाऊजची कटोरी गळ्याच्या बाजूकडूनच जोडायची आहे. बघा अर्धा इंच जास्त झालेली होती तर ती मी कट करून घेतली. बऱ्याचदा काही जण काय करतात की कटिंगमध्येच अगोदर कटोरीची उंची अर्धा इंचानी कमी करतात, पण मी तसं करत नाही. एखाद्या वेळेस असं होतं की कटोरी आपली एकदम ॲक्युरेट सुद्धा बसते, तर ते आपल्या हाताळण्यावरती असतं. आपण कापड किती खेचतोय, कसं ठेवतोय, व्यवस्थित त्या आकाराप्रमाणे फिरवतोय का, त्या पद्धतीने ते कापड त्याला ॲडजस्ट होत असतं. तर ते पूर्णपणे आपल्या हातामध्ये आहे काय करायचं आहे ते. तर अगोदरच कटिंग करू नका. जास्त झालेलं आपण असं कट करू शकतो, पण कमी पडलं तर मग खूप प्रॉब्लेम येतात. त्यासाठी आधीच कटिंग नाही करायचं. आता बघा दोन्ही कटोरी जॉईंट झाल्या. आता आपण काय करायचं, याची योगपट्टी तयार करूयात. योगपट्टी मी पलटी करूनच बनवते. म्हणजे बघा सरळ कपड्यावरती काय केलं मी, अस्तरचा कपडा ठेवलेला आहे. मेन कपडा सरळ, त्याच्यावरती अस्तर ठेवलं. खालच्या बाजूकडून अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची याला. बघा याला अनविजेबल सुद्धा बसवता येतं. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी ती पद्धत सुद्धा दाखवलेली आहे, पण आता सध्या तर ती पद्धत मी नाही करत. मला हेच छान वाटतं कारण यामध्ये फिनिशिंग चांगलं येतं, कापड जास्त गोळा होत नाही. बऱ्याचदा ते काय होतं, अनविजेबल करायचं म्हटलं तर त्याचा रोल करून पूर्ण ब्लाऊज तिथून बाहेर काढावा लागतो आणि खूप चुरगळल्यासारखा पण होतो. त्यासाठी मी ती पद्धत वापरतच नाही. मी अशा पद्धतीने करते, पण ऑप्शनल आहे. तुम्हाला जी पद्धत चांगली वाटते ना तीच वापरा तुम्ही ते. याला सिंपल असं बघा पलटी करून सगळीकडे मी अस्तरला शिलाई करून घेते. यामध्ये उंची जरी आपली कमी जास्त झाली ना तरी सुद्धा आपल्याला मग ॲडजस्ट करता येते. हा त्याचा एक फायदा आहे बराच आपल्याला योगपट्टीचा. बघा अंदाज येतो ना आपल्याला, थोडीशी कमी जास्त जरी झाली तरी आपण त्याला कटिंग करून काढू शकतो. पण तीच जर आपण रोलमधून काढलो तर नाही मग ते करता येत आपल्याला. इकडे पण सेम मार्जिन सेम सोडायचं, मार्जिन कमी जास्त करायचं नाही. मार्जिन तुम्ही कमी जास्त केलं तर मग उंचीमध्ये फरक पडणार. त्यासाठी काय करायचं, उंची मध्ये फरक पडू नये किंवा पार्ट आपले एकसारखे यावे त्याच्यासाठी मार्जिन सगळीकडे सेम ठेवायचं. एकदम एकसारखं मार्जिन सुरुवातीला नाहीच सुटत कोणाचं, त्यासाठी सांगते अर्धा अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आणि केलेल्या मार्किंगवरून शिलाई करत जायचं. एकदम परफेक्ट शिलाई येते बघा. सुरुवातीला मी ज्यावेळी शिकत होते तेव्हा पासूनच माझ्या डोक्यात एवढंच असायचं की फिनिशिंग चांगलं आलं पाहिजे. ब्लाऊजचं फिनिशिंग चांगलं नाही आलं तर मला ब्लाऊज अजिबात आवडायचा नाही. तर मी त्या पद्धतीने शिलाई करायची, कारण त्यावेळी माझं मार्जिन एकसारखं सुटायचंच नाही, कमी जास्त व्हायचं, शिलाई वाकडी तिकडी घ्यायची. मग मी काय करायचे, मार्किंग करून घ्यायचे जेवढं मार्जिन आहे तेवढं आणि बरोबर त्यावरून शिलाई करायचे. मग असं करत करत मला सवय होत गेली आणि एकसारखं छान मार्जिन सुटायला लागलं आणि त्याचबरोबर फिनिशिंग पण चांगलं यायला लागलं. तर बघा ब्लाऊज जेवढा आपला बाहेरून बाहेर असतो ना, जसं की कापड वगैरे, त्यामुळे ब्लाऊज एकदम छान आकर्षक दिसतात. पण तेवढीच छान आपली शिलाईसुद्धा असली पाहिजे, तेवढा स्वच्छ आपला ब्लाऊज आतून पण दिसायला पाहिजे. त्यासाठी त्याकडे लक्ष द्यायचं. जेवढं छान फिनिशिंग असेल तेवढे ब्लाऊजचे रेटसुद्धा भेटतात आपल्याला. बघा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी ही योगपट्टी जॉईंट केलेली आहे आणि अगदी व्यवस्थित बसली आहे. सेम अशाच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा जॉईंट करून घेऊयात. बघा अशा पद्धतीने ठेवायची.
थोडीशी काय करायचं, योगपट्टी कटोरीपेक्षा पाव इंच पुढे ठेवायची किंवा अर्धा इंच. त्यामुळे काय होतं बघा, ज्यावेळी योगपट्टी आपण असं सरळ करतो ना, तर तिथं बऱ्याच जणांचा गॅप दिसतो. अगदी टोकाला टोक धरून जर तुम्ही शिलाई करत गेला तर तो प्रॉब्लेम येतो. पण थोडीशी पुढे सरकून ठेवा योगपट्टी, तर अगदी सरळ रेषेमध्ये समोरून दिसेल. मग कटिंग नाही करावं लागणार. बघा सरळ केलं, टोक थोडंसं कट करावं लागतं नंतर त्याचं जास्त पुढे आलेलं, पण बाकी अगदी सरळ बसते योगपट्टी. हुकपट्टी जी असते ना आपली ही लाईन बघा अशी एकदम सरळ येते. आणि असं नॉर्मल कटिंग करून याला व्यवस्थित करायचं. आपल्या दोन्ही बाजूच्या योगपट्टी झाल्या आहेत बसवून. आता हुकपट्टी आईपट्टी याला लावून घेऊयात. एकदा मी उंची चेक करते परफेक्ट आहे का. योगपट्टी सुद्धा अगदी समोरासमोरच यायला पाहिजे, ते पण बघायचे. बऱ्याचदा तिथं पण कमी जास्त होतं, पण आपण काय करतो काही गडबडीत ते बघतच नाही. मग नंतर ब्लाऊज एकदा शेवटी बघायला लागलो तर समजतं हे खालीवर झालेलं आहे, इथं हे जास्त झालं आहे. तर काय करायचं, सुरुवात एक पार्ट जॉईंट झाला की बघायचं दोन्ही सेम झालेत का. सेम होणं खूप गरजेचं आहे. बघा फक्त पाव इंचाचं मार्जिन घेऊन मी ही पट्टी जॉईंट केलेली आहे. आईपट्टी आहे ही. आईपट्टी नेहमी आपण काय करतो, सरळ बाजूकडून जोडून असं फोल्ड करत असतो. बघा ही एक्स्ट्रा पट्टी असते, ही पट्टी आपण कुठल्याही मापामध्ये मोजत नाही. तर एवढं लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळी आपण छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग घेतो ना, त्यामध्ये ही पट्टी घ्यायची नसते, ही एक्स्ट्राची पट्टी असते. अशा पद्धतीने याला मध्यभागी पण एक शिलाई देऊन घ्यायची आपल्याला. बघा इथे शिलाई देऊन झाली. याच्यानंतर आपल्याला इथे हुकपट्टी बसवायची. मार्जिन दोन्हीचं सेम. मार्जिनचं एक लक्षात ठेवा, आपण मार्जिन एक्स्ट्रा घेतलेलं नाही कटिंगमध्ये, पेपर कटिंगमध्ये पण नाही घेतलं आणि कपड्यावर पण नाही घेतलं. त्यासाठी फक्त पाव इंच मार्जिन घेऊनच दोन्ही पट्ट्या बसवायच्या. त्याच्यापेक्षा जास्त इथे मार्जिन घ्यायचं नाही, तरच आपल्या कटोरी जेवढी आपली तयार पाहिजे तेवढी बनेल आणि साईजमध्ये पण कमी जास्त काय होणार नाही. अशा पद्धतीने बघा हुकपट्टी मी लावून घेतली. ही हुकपट्टी काय करायचं असतं, आतल्या बाजूकडे फोल्ड करायची असते. त्याच्यानंतर आपल्याला आता दोन्हीच्या चेक करायच्यात बरोबर झाल्यात का. बघा अगदी योगपट्टी वगैरे एकदम परफेक्ट आलेला आहे. पॉईंट जिथला तिथे गळ्याच्या बाजूकडे थोडंसं खालीवर झाले तर ते लेवल करून घेते. आणि हे चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. डायरेक्ट पायपिंग केलो आणि नंतर बघितलं तर मग सगळी पायपिंग काढावी लागते. पायपिंग करायच्या अगोदरच ही गोष्ट चेक करायची आपल्याला. आता बघा पाठीमागचा गळा मी पेपर कॅनव्हासवरती बनवणार आहे, म्हणून याला पुढं फक्त पायपिंग करून घेते काळ्या रंगाची, कारण याचा कॉन्ट्रास्ट काळा आहे. तुमचा कुठला आहे बघा, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. सिंगल पट्टी लावून घेतली आहे पाव इंचाचं मार्जिन घेऊन. आणि ही जी पट्टी आहे ना, ही क्रॉस कट केलेली आहे 1.5 इंच साईजची. वरून एक दाब शिलाई दिली पुन्हा एकदा. आता पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड केली. बघा वरून फक्त अर्धा इंचाची किंवा त्याच्यापेक्षा 1 पॉईंट कमी एवढीच तयार झाली पाहिजे याची साईज, तर ती पायपिंग परफेक्ट येते, नाहीतर येत नाही. अशा पद्धतीने आता बघा आतून याला कट करायचं. आता हे जास्त आहे ना, आपण पट्टी 1.5 इंच म्हणजे खूप जास्त कट केली, पण ते फोल्ड करता यावी म्हणून. बघा शिलाई झाली की मग ते कट करून काढायचं आतलं कापड. आता या पट्टीचा तुम्ही जितका पाहिजे बारीक तेवढा गोट करू शकता, जेवढा मोठा पाहिजे तेवढा मोठा करू शकता. अगदी तुम्हाला गोट नकोच आहे तर पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून त्याचं पट्टी गोटसुद्धा करू शकता. आणि एकदम परफेक्ट पायपिंग येते, अगदी दोरी पायपिंगपेक्षा पण भारी येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नवीन शिकणाऱ्यांना तर ही पद्धत खूप सोपी आहे. अगदी फिनिशिंगमध्ये पायपिंग येतं. आता एकदा काय करायचं, शोल्डर पट्टी किती तयार पाहिजे ते मोजून त्याच्यामध्ये एक्स्ट्रा अर्धा इंच ठेवायचं आणि दोन्हीची साईज तेवढी करून घ्यायची. आता हे पण ऑप्शनल आहे बघा. कस्टमरने जर सांगितलं असेल की आम्हाला शोल्डर पट्टी छोटी पाहिजे तरच हे काम करा, अन्यथा करू नका. जसं आहे कटिंग केलेलं शोल्डर तसं ठेवून बाही केली ना तरी जॉईंट केली तरी पण चालेल. नाहीतर तुम्ही असं कटिंग करून घेऊ शकता शोल्डरची साईज फक्त. जिथे मुंड्याची गोलाई पण कट केली ना तिथे जास्त कटिंग करू नका. तिथे कट केलं तर तो भाग मग काय होतो, कमी होतो. अशा पद्धतीने बघा इथे आपला फ्रंट अगदी परफेक्ट झाला जिथल्या तिथे चेक करून. आता बाही आपण इथे तयार करूयात. बाहीला मी काय केलं आहे, दोन्ही बाजूकडे थोडंसं कापड जॉईंट करून घेतलेलं आहे काठांच्या साईडने, कारण काठ कमी होते आणि बाहीची साईज मोठी आहे म्हणून. तुम्ही पण असं जर कापड कमी पडलं असेल तर काय करायचं, दोन्ही बाजूकडे थोडा थोडा जॉईंट द्यायचा. एकाच बाजूकडे मोठा असा जॉईंट कधीच द्यायचा नाही. तर हे लक्षात ठेवून तुम्ही हे करून घ्या. बाहीचं सेम बघा मी तसंच केलं, पलटीकडून करून बनवते ना, तर सरळ बाजूकडे अस्तर ठेवलेलं आहे. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन एक शिलाई दिली. त्यानंतर अशा पद्धतीने कापड करून एक दाब शिलाई दिली अस्तरच्या बाजूकडं. आता अस्तर आतमध्ये पूर्ण फोल्ड केलं आणि वरून एक दाब शिलाई दिली. बघा अस्तर बाहेर दिसलं नाही पाहिजे, वरचं जे कापड आहे ते आतमध्ये गेलं नाही पाहिजे. एकदम कट टू कट व्यवस्थित त्याच्यावरती दाब शिलाई आली पाहिजे. शिलाई झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण बाहीवरती शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते कट करून काढायचं आहे.
व्यवस्थित कटिंग करायचं याचं. बघा बाहीचा पुढचा मुंडा आपण कटिंग केलेलाच होता अगोदरच, नसेल केला तर मग तुम्ही कट करून घ्या. आता फोल्ड करून एकदा बघायचं त्याची साईज, मुंड्याचा आकार व्यवस्थित आहे का. थोडंसं इकडे तिकडे होतं कापड तर अशा पद्धतीने ते छाटून घ्यायचं जरी कमी वाटत असेल तर. या पद्धतीने दोन्ही बाहीची साईज एकदम परफेक्ट व्हायला पाहिजे, उंची रुंदी कमी जास्त करायचं नाही. आता ही झाल्यानंतर मी दोन्ही एकत्र चेक करणार एकावर एक ठेवून, त्यामुळे अगदी त्या दोन्ही परफेक्ट बनतील. उंचीमध्ये जास्त काटछेट करायची नाही, आपण 1 इंचाचं मार्जिन ठेवलेलं असतं ते लक्षात ठेवायचे. जर सारखंच असं वरून कटिंग करत राहिलो तर मात्र मग मापामध्ये फरक पडतो, तर ते पण लक्षात ठेवूनच आपल्याला कट करायचं आहे. तर बघा इथे अशा पद्धतीने एक दाब शिलाई देऊन झाली. वरून तुमची लेस वगैरे लावायची असेल तर ती देखील अगोदरच लावून घ्या. सगळीकडे शिलाई देऊन घेतली मी. एक्स्ट्राचं याचं कापड कट करून काढते. बघा आपल्या दोन्ही बाहीला अस्तर जॉईंट करून झालेला आहे. आता दोन्ही एकत्र ठेवते कसं बघा, दोन्हीची सरळ बाजू आतमध्ये आहे आणि अस्तरची बाजू दोन्हीची पण बाहेर आहे, आणि मग मी याला व्यवस्थित करत आहे. तुम्ही एकावर एक एकाच बाजूकडे कापड करून ठेवलात तर मात्र मग बाही तुमची एकाच बाजूकडची बनेल. तर हे लक्षात ठेवा कसं ठेवायचं. एक तर अस्तर पूर्ण दोन्हीचा आत असायला पाहिजे किंवा दोन्हीचं मेन कापड आत असायला पाहिजे. सेंटर लाईन मार्किंग करून ठेवायची. पुढचा जो मुंडा आहे तो पण मार्क करून ठेवायचा, म्हणजे जोडताना आपल्याला सारखं चेक करावं लागत नाही. एकदा हातात एक पार्ट घेतला ना तर तो पूर्ण करूनच साईडला ठेवायचा, दुसऱ्यांदा त्याला बघायला लागलं नाही पाहिजे, म्हणजे आपला ब्लाऊज पण फास्ट होतो. आता बॅक घेतलेला आहे बघा, बाही व्यवस्थित झाली करून, त्यानंतर फ्रंट पण परफेक्ट झालाय. आता आपण बॅक करूया. बॅकला मी अस्तर जॉईंट करून घेते बघा, मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे. याचा गळा मी पेपर कॅनव्हासवरती बनवणार आहे. तर सगळीकडे शिलाई करायची आणि याचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे. हाताने व्यवस्थित कापड अस्तर प्लेन करायचं. कापड आणि अस्तरमध्ये अजिबात फुगा नाही आला पाहिजे, झोळ नाही पडला पाहिजे, ते पण खूप महत्त्वाचं आहे. असं नसेल तर साईडनं सगळीकडे अगोदर पिना लावून कापड अस्तर सेट करा आणि मग शिलाई तुम्ही करू शकता, म्हणजे कापड आणि अस्तरमध्ये फुगा येणार नाही. त्यातले त्यात जर असं सिल्कचं कापड असेल ना अगदी मशीनवरून सरकणारं तर मात्र खूप प्रॉब्लेम येतो. मग तुम्ही पिना लावूनच काम करा. याला फोल्ड केलेला आहे मी बॅकला. सगळ्यात अगोदर आपण गळ्याचं मार्किंग करूयात या पेपरवरती. पेपरला सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून याची घडी घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला याला काय करायचं आहे बघा, गळ्याचं मार्किंग करायचं आहे. आता इथे गळा रुंदी आपल्याला 2.5 इंच ठेवायची आहे आणि गळ्याची उंची ठेवायची आहे आपल्याला जेवढी तयार पाहिजे त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त, म्हणजे मी 11.5 वरती मार्क केली. खालचा ब्रॉडनेस 3.5 इंच ठेवला आणि याचा बॉक्स बनवलेला आहे. आणि पंचकोनी सिंपल गळा याच्यामध्ये करणार आहे मी. तुम्ही कुठलाही ते पॅटर्न बनवू शकता जो तुम्हाला पाहिजे तो तुमच्या आवडीप्रमाणे. थोडंसं बाहेरच्या बाजूकडे मी त्याला घेतलेला आहे कारण पसरट गळा करायचा आहे याचा. बघा अशा काठपदराच्या साड्या कधीतरी घालत असतो, त्याचे गळे छान आकर्षक व्हायला पाहिजेत. रेग्युलर साड्यांचे आपण साधे छोटे बनवतो, पण अशा पद्धतीचे जर साड्या असतील छान काठांच्या वगैरे कधीतरी घालणाऱ्या तर त्याचे गळे छान आकर्षक बनवायचे. आता काय करायचं, याला बाहेरून आपल्याला मार्किंग करून घ्यायचे. अशा पद्धतीने 1 इंचाचं करा, 1.5 इंचाचं करा, जेवढं तुम्हाला पॅच तयार पाहिजे ना तेवढा. बाहेरचं जे मार्किंग केलेलं आहे ते एकदम परफेक्ट करायचं आहे. बघा नेहमी आपण काय करतो, पेपर आहे तो अस्तरवरती जॉईंट करून घेतो आणि आतमध्ये फोल्ड करतो, पण आज तसं नाही करायचं. आज काठांवरतीच आपल्याला हा पेपर जॉईंट करायचा आहे आणि मेन कपड्यावरती फोल्ड करायचा आहे, म्हणजे त्याचा पॅच पण बनेल आणि गळाही बनेल, शिवाय हात शिलाई पण करावी लागणार नाही आहे. तर गळ्याचं मार्किंग मी काय केलं, पेपर पलटी केला आणि दुसऱ्या बाजूकडे डार्क करून घेतलं. सेंटरचा पॉईंट पण काढला. याला सेंटर लाईन मार्किंग करायची आहे. आणखी एकदा सांगते, साईडने जे मी वाढवलेला पेपर आहे त्याची साईज तुम्ही तुमच्या कपड्यानुसार वाढवू शकता. जेवढी मोठी पाहिजे तेवढी मोठी, छोटी पाहिजे तेवढी छोटी. आता बघा काठ आहे ते उंचीप्रमाणे मी अगोदर कट करून याचे 2 भाग करते आणि याला जॉईंट करते. अंदाज घ्यायचा आहे या 2 काठांवरती एकत्र जर ठेवल्यानंतर आपला पॅच बनेल का. बघा काठांची साईज पण छोटी आहे, तर एक अंदाज येतोच आपल्याला. बघा याच्यावरती असं ठेवल्यानंतर बसेल का, तर थोडं बाहेर राहते. तर मी काय करणार आहे, याचा खालचा जो राहिलेला आहे ना तो कट करून घेते आणि याला आपण मध्यभागी जॉईंट करूया, म्हणजे काठ आपले कमी पडणार नाहीत. बघा आता जर अशा पद्धतीने ठेवून केलं ना तर एकदम परफेक्ट बसेल. तर असं थोडंसं काटछाट करून ॲडजस्ट करायचं असतं. डायरेक्ट आपण याची पट्टी जरी लावली असती ना तरी देखील चाललं असतं, काही प्रॉब्लेम नव्हता वरून गळ्यावरून.
पण आपण आज अशा पद्धतीचा गळा बनवतोय. एकच डिझाईन असते पण तिला खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. तुम्हाला जी सोपी वाटते ती तुम्ही लक्षात ठेवून नेहमी त्याच पद्धतीचा आपण वापर करू शकता. अशा पद्धतीने काठांची साईज मी वाढवून घेतली मध्ये एक जॉईंट करून. काठांच्या उलट्या बाजूकडे आपल्याला हा पेपर आता ठेवायचा आहे आणि फोल्डसुद्धा साईडने करायचा आहे. हे लक्षात ठेवूनच व्यवस्थित ॲडजस्ट करा. डिझाईनसुद्धा काठांची लक्षात घ्या, दोन्ही बाजूकडे सेम येते का आणि मग शिलाई करून घ्या. तर इथे बघा मी व्यवस्थितरित्या गळा रुंदी चेक करते आहे, त्याच्यानंतर व्यवस्थित त्याच्यावर पेपर ठेवला आहे का नाही हे बघते आहे, त्यानंतरच मी याला जोडणार आहे. नाहीतर असं व्हायचं की डिझाईन एकीकडे राहायची आणि पेपर वेगळाच बनायचा. असं नको, आपल्याला डिझाईन पण त्याच्यावरती एकदम परफेक्ट आली पाहिजे, दोन्ही बाजूकडे सेम डिझाईन दिसली पाहिजे, असं त्याला सेट करायचं आहे. बघा गळा रुंदीमध्ये पण जास्त आपल्याला फरक पडून द्यायचा नाही आहे. व्यवस्थित याला मोजूनच आपल्याला हे काम करायचं आहे, कारण मध्यभागी त्याला कापड नाही आहे त्यामुळे ते सरकलं जाते, त्यामुळे त्याची साईज वाढती आहे. तर इथे मी व्यवस्थित याला अगोदर दोन्हीकडे मोजून पेपरला पिना लावल्या. आता हे कापड सरकणार नाही, एकदम परफेक्ट बनेल. व्यवस्थित सेट झालेला आहे. आता मी याला शिलाई करून घेते. आता ही शिलाई करताना अगदी किनारीने करा किंवा त्या शिलाईवर जरी केलं ना, म्हणजे त्या मार्किंगवरून जर केले ना तरी चालेल, कारण वरून शिलाई ही काढावी लागणार आहे आपल्याला. जर मधून केली ना तर ती शिलाई काढून टाकावी लागेल, कारण ती दिसणार आहे. शिलाई झाली. आता साईडने आपल्याला फोल्ड करण्यापुरतं ठेवायचं आहे कापड, बाकीचं कट करून काढायचे. तर फोल्ड करण्यासाठी मी ठेवते, बाकीचं कट करून काढते. अगोदर शिलाई व्यवस्थित आली का बघायचं, परफेक्ट त्याच्यावर पेपर बसला आहे का नाही बघायचं आणि मगच कटिंग करायचं आहे. एकदा का कटिंग करून घेतलं ना मग काय आपल्याला चेंजेस करता येत नाही, म्हणून कट करायच्या आधी एकदा दोनदा विचार करायचा, चेक करायचं केलेलं काम व्यवस्थित आहे का. तर बघा साईडने मी फोल्ड करून इथे आता ही शिलाई करून घेते. फोल्ड पण अगदी पेपरला चिटकून करायचं आहे, तिथली साईज कमी जास्त नाही झाली पाहिजे. आपला पेपर पण आतमध्ये फोल्ड नाही झाला पाहिजे, अगदी पेपरला चिटकून हे फोल्ड करून घ्यायचं आहे, कारण वरून जो शेप बनतोय ना तो खूप महत्त्वाचा आहे. सगळीकडे असं फोल्ड करून घेतलं. बघा आपला हा आता पेपरला कपडा जॉईंट करून झाला एकदम परफेक्ट. आपण आता याला मेन पार्टला जोडू शकतो. बॅक पार्टला काय करायचं आहे, उलट्या बाजूकडून सेंटर लाईन मार्किंग करायची. बघा उलट्या बाजूकडून म्हणजे अस्तरच्या बाजूकडे आपल्याला सेंटर लाईन मार्किंग करायची आहे, कारण हा पेपर आपण सरळ भागाकडे फोल्ड करणार आहे. तर हे पण तेवढंच लक्षात ठेवा कशा पद्धतीने ठेवलं आहे. बघा सेंटर लाईन दोन्हीची मॅच करून ठेवायची आहे आणि मग गळ्यावरून शिलाई करून घ्यायची. आता कुठल्या ह्याच्यावरून शिलाई करायची आहे बघा, जे आपण पंचकोनी गळा आपला मेन मार्क करून घेतलेला आहे बरोबर त्या मार्किंगवरून व्यवस्थितरित्या शिलाई करून घ्यायची. सेंटरचा पॉईंट हलवून द्यायचा नाही आहे, अगदी तो पॉईंट असायला पाहिजे मिळालेला. आणि सगळीकडे शिलाई व्यवस्थित करून घ्यायची आहे. ही शिलाई झाल्यानंतर आतून आता याचं कटिंग करायचं. बघा खूप सोपी पॅच डिझाईन तुम्हाला दाखवते आज मी. या पद्धतीने तुम्ही कुठल्याही साईजची डिझाईन बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, गळा रुंदी गळा उंची ठेवून. बघा कटिंग झाल्यानंतर आता याला असे कट द्यायचे आहेत कोपऱ्यामध्ये. कट नाही दिले तर मग ते व्यवस्थित फोल्ड होणार नाही, त्यासाठी व्यवस्थित कट द्यायचे. फक्त शिलाई पण कट नाही होणार याची पण तेवढीच काळजी घ्यायची आहे. आणि आता हा जो पॅच आहे तो बाहेर फोल्ड करून यावरून दोन्ही बाजूकडे शिलाई करायची. गळ्याच्या बाजूकडून किनारीला करायची आणि दुसरी साईडने पॅचला करायची. बघा कमी वेळेमध्ये सुंदर असं आपलं हे पॅच डिझाईन झालेले आहे. या पद्धतीने तुम्ही कुठल्याही आकाराच्या गळ्यासाठी डिझाईन बनवू शकता. तुम्ही राऊंड शेपवर बनवा, चौकोनवर बनवा, पान गळ्यावरती बनवा, पंचकोणीमध्ये 2-3 आपले वेगवेगळे आकार येतात त्यामध्ये बनवा, कशावरही ही डिझाईन तुम्ही बनवू शकता. व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून सगळीकडे किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे. व्हिडिओ मोठा झालेला आहे पण डिटेलमध्ये मी तुम्हाला याचं शिलाई दाखवलेली आहे, याच्यामुळे तुमचे कुठल्याही शंका राहणार नाहीत. याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे, पण त्यातून पण काही राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. त्याचबरोबर आपण पेपर कटिंग चालू केलेले आहेत देण्यासाठी. तर तुम्हाला पेपर कटिंग मागवायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती. जी कोणती तुम्हाला पेपर कटिंग मागवायची आहे त्याच्यासाठी मला व्हॉट्सॲप करायचं आहे आणि सांगायचं आहे. त्यामध्ये अगदी तुम्हाला सिंगल पेपर कटिंगसुद्धा मिळणार आहे. समजा तुम्हाला जर 40 साईज आहे तुमची आणि फक्त तुमच्याच मापाची तुम्हाला कटिंग मागवायची आहे तरी देखील तुम्हाला ती मिळून जाईल. फक्त मला तसं व्हॉट्सॲप करून सांगायचं आहे. किट मागवायचं असेल तर किट सांगा. एका किटमध्ये 28 पासून 42 साईजपर्यंत तुम्हाला कटिंग मिळून जातील.
तर 28 ते 42 साईजमध्ये सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रिन्स कट, 4 टक्स, कटोरी, 1 टक्स, बोटनेक जे तुम्हाला पाहिजेत बघा. फ्रंट डीप नेक असतील, बॅक असतील ते बोट असतील किंवा फ्रंट बोट असतील, बॅक डीप असतील, अगदी दोन्ही बाजूकडचा बोटनेक असेल. जो पॅटर्न पाहिजे तो तुम्हाला कटिंग करून मिळेल, अगदी सिंगलसुद्धा. तर त्या पद्धतीने तुम्ही ऑर्डर करू शकता आणि पार्सल तुम्हाला स्पीड पोस्टाने भेटणार आहे. सगळी तुम्हाला डिटेल माहिती व्हॉट्सॲपवरतीच मिळेल. त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सॲप करायचं आहे. तर नंबर दिलेला आहे मी, नक्की कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला कटिंग मागवायची असतील तर. बघा इथे मी काय केलं, टक्स शिलाई देऊन घेतली. टक्स शिलाई दिल्यानंतर इथे कंबरपट्टी लावून घेत आहे. नेहमीप्रमाणे टक्स शिलाई दिलेली आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते मी कशा पद्धतीने टक्स शिलाई करायची असते ते. आणि शिवाय अर्धा इंच क्रॉस कटिंगसुद्धा केलेलं आहे वरती. पट्टी लावून झाली. पट्टी आता बाहेरच्या बाजूकडे करायची आणि एक दाब शिलाई द्यायची. ही पट्टी लावताना आपल्याला मार्जिन अर्धा इंच घ्यायचं आहे. आता पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून आपल्याला एक दाब शिलाई वरून देऊन घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपला पाठीमागचा गळा तयार झाला. छान असे पाठीमागं त्याला आता लटकन आणि हे करून लावायची, त्याला नॉट करायची. कपड्याची करू शकतो किंवा रेडीमेड पण लावू शकतो आपल्या आवडीप्रमाणे. तर खूप छान हा गळा दिसतो घातल्यानंतर. कमी वेळेमध्ये तयार होणारी डिझाईन आहे. याला साईडने लेस लावून सुद्धा आणखीन आकर्षक आपण बनवू शकतो. पण बघा या पद्धतीने आपण हा बनवलेला आहे. आता याचे शोल्डरसुद्धा मी इथे एकदा मोजून घेते. जेवढे फ्रंटचे आहेत तेवढेच सेम करायचे, कमी जास्त साईज ठेवायची नाही आहे. आणि आकार पण जास्त खाचायचा नाही, फक्त शोल्डरचा भाग आपल्याला कमी करायचा आहे. बाकी आपण कटिंग एकदम परफेक्ट केलेलं आहे. पुढंपर्यंत आपण जर कट करत गेलो तर मात्र काय होईल, ब्लाऊज आपला खेचला जाईल. तर ते लक्षात ठेवूनच कटिंग करायचं आहे. आता दोन्हीचे शोल्डर जॉईंट करून घेऊयात. त्यासाठी मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे शिलाई देऊन घेतली. आणखीन एक यातला ब्लाऊज राहिलेला आहे. 1/7 कटिंग केलेले होते. त्यातला आता एक शेवटचा पांढरा राहिलेला आहे. त्याचं पण तुम्हाला मी शिलाई दाखवणार आहे. आणि हे चारही ब्लाऊजचं एकत्र तुम्ही बघा कसे एकदम छान फिनिशिंगमध्ये तयार झालेले आहेत ते. आता एकदा आपल्याला काय करायचं आहे, मुंड्याची जी उंची आहे ना ती खालून वरच्या बाजूकडे चेक करायची. तिथे पण थोडासा फरक पडलेला असतो आणि तिथली उंची जर आपण चेक नाही केली आणि असंच बाही जॉईंट केली तर बघा आपले बाहीतले जॉईंट असतात ना ते सुद्धा खालीवर होतात. मग समजत नाही की ते का झालं, तर तो इथेच प्रॉब्लेम असतो. हे दोन्ही भाग सेम नसतील तर आपला तो भाग काय होतं, कमी जास्त छोटा मोठा होतो. तर हे लक्षात ठेवून कटिंग करायचं आहे. जास्त फरक नसतो, अर्धा इंच पाव इंच इतकाच असतो, पण तो पण आपल्याला चेक करून सेम करणं गरजेचं आहे. आता दोन्ही बाजूकडची चेकिंग झालेलं आहे. आता आपण बाही बसवायची. बाही बसवताना एक काळजी घ्यायची, बाहीचा पुढचा मुंडा बरोबर पुढच्या बाजूला आहे का बघायचं. दुसरी गोष्ट म्हणजे अगदी सेंटरला सेंटर मॅच झालेला आहे का बघायचं, शोल्डर पट्टीच्या बाहीचा सेंटर. आणि सेंटरपासूनच बाही बसवायची. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे. बघा साईडला अगदी थोडीफार कमी जास्त झाली तर त्याने काही फरक पडत नाही. कमी तर नाहीच पडत, झाली तर थोडीशी जास्त होते तर ती आपण कटिंग करून काढू शकतो. कमी पडली तर खूप जास्त प्रॉब्लेम येतात, पुन्हा तेवढा जॉईंट द्यावा लागतो, वेळ पण जातो. म्हणून थोडी जास्त होते, काही फरक पडत नाही. मी कसं सांगितलेलं आहे बघा, कटिंगमध्ये छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंचाचं लूजिंग. समजा 9 इंच चौथा भाग येतोय फिटिंगमध्ये, अर्धा इंचाचं लूजिंग ठेवून आपण कटिंग केला, 9.5 झाले. पण बाहीची घडी टाकताना 9.5 टाकायची नाही, बाहीची घडी टाकताना त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायची. म्हणजे किती झाले, 9.5 प्लस अर्धा 10 इंच. तर 10ची घडी घेऊन कधी पण आपण कटिंग करायचं. म्हणजे हे तुम्हाला मी एक त्यातला फॉर्म्युला सांगितलेला आहे, कुठल्याही साईजसाठी तुम्ही तो वापरू शकता. कटिंगचा व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये समजेल. अगदी छोटे छोटे पॉईंट मी त्यामध्ये सांगितलेले आहेत. प्रत्येक ब्लाऊजसाठी त्या टिप्स तुम्ही वापरू शकता, असं नाही की याच ब्लाऊजसाठी तेवढं फॉलो करायचं आहे. आता काय करायचं आहे, दुसरी बाहीसुद्धा अशीच जोडून घ्यायची आहे. आजचा ब्लाऊज कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. यानंतरच्या व्हिडिओमध्ये कुठल्या प्रकारचा ब्लाऊज तुम्हाला बघायला आवडेल ते पण सांगा. आता बघा दिवाळीचा सीझन आहे, स्टेप बाय स्टेप तुम्हाला म्हणजे वरचेवर एक व्हिडिओ भेटणार आहे. खूप छान छान ब्लाऊज मी तयार केलेले आहेत, फक्त व्हिडिओ पोस्ट करायचे राहिलेत वेळेअभावी, पण सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला सगळ्या प्रकारच्या इथे व्हरायटी बघायला भेटतात. आणि लवकरच क्लास पण चालू होणार आहे. मध्ये विचारलं होतं मी, छान रिप्लाय आले त्याच्यावरती. फक्त दिवाळी होऊ द्यात, दिवाळी झाल्यानंतर आपण क्लासला चालू करूयात, बेसिक टू ॲडव्हान्स क्लास. आणि आत्ता जे मी रेग्युलर व्हिडिओ टाकते ना ते सुद्धा अगदी क्लाससारखेच टाकत असते. असं नाही की कुठला स्टेप त्यातला मी सोडते, असं नाही, सगळं डिटेलमध्ये दाखवत असते.
आता फिटिंग करायचं आहे. फिटिंग करण्यासाठी आपल्याला बॅकचा सेंटर काढायचा आहे व्यवस्थित आणि त्यालाही ब्लाऊज जॉईंट करून घ्यायचा आहे सरळ बाजूकडून. त्याच्यासाठी काय करायचं आहे, हुकपट्टीची बाजू असेल तर अगदी त्या पॉईंटला मिळवून ठेवा आणि कमरेच्या बाजूकडे बघायचं किती कमी जास्त होते. जेवढं जास्त होतंय ते कट करून काढायचं. फ्रंट हा आपला जास्त होतच असतो, त्याची साईज कमी जास्त असू शकते, कधी 1 इंच होईल कधी अर्धा इंच होईल, पण तो जास्त होतो. तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, तरच कमरेचं जे फिटिंग आहे ते परफेक्ट येईल, नाहीतर मग येणार नाही. व्यवस्थित जिथपर्यंत आपलं पॉईंट आलाय ना मार्किंग केलेला तिथपर्यंत शिलाई करून घ्यायची आणि साईडने जास्त झालेलं जे कापड आहे ते आपल्याला कट करून काढायचं आहे. सेम तीच पद्धत इकडं फक्त जॉईंट करताना आईपट्टी आहे ती मार्किंगच्या पुढे ठेवा, कारण मी मगाशी सांगितलं ना आईपट्टी आपण कुठल्याही मापामध्ये मोजत नसतो, कमरेमध्ये पण नाही छातीमध्ये पण नाही, कारण ती पट्टी एक्स्ट्राच असते. तर ती ठेवताना मार्किंगच्या पुढे ठेवा आणि साईडने याला शिलाई देऊन घ्या. बघा इथे साईडला एवढा कपडा जास्त झालेला आहे, तो पण मी कट करून काढला. आता ब्लाऊज आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूकडे अगोदर एक एक शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे बाकीचं फिटिंगचं माप टाकायला काही प्रॉब्लेम येत नाही. आपण याला उलटं करून फिटिंग करतोय त्यामुळे इथलं कापड असं फुगल्यासारखं असतं, लवकर सापडत नाही घडी. मग व्यवस्थित त्याची घडी व्यवस्थित अशी पडली पाहिजे, म्हणून दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई द्यायची आणि मग फिटिंगचं माप टाकून आपल्याला फिटिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे. इकडे पण सेम तसंच. काठपदराच्या साडीवरती डिझाईन खूप छान दिसते. बघा कमरेचा चौथा भाग किती आहे तो टाकायचा, लूजिंग ठेवायचं नाही. 9 इंच होता, मी 9 टाकला. छातीचा चौथा भाग किती होता आपला 10 इंच, तर 10वर परफेक्ट माप टाकायचं आहे. आणि इथे बाहीचा घेर किती आहे त्याचा निम्म माप टाकायचं, तर 8 इंच होता. तर हे तिन्ही पॉईंट घेतले, तिन्ही पॉईंट आपल्याला मिळवून काय करायचं आहे, याची शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा चुकून 10.5 झालं होतं, तर मी पुन्हा एकदा मोजून त्याला 10 इंच केलं. बघा कटिंगमध्ये 10.5च आपण कट केलेलं आहे, पण फिटिंग करताना मी चौथ्या भागानेच करते. जरी वाटलं फिट होतोय तर एखादी शिलाई काढू शकतो, लूज होतोय वाटलं तर टाकू शकतो. चौथ्या भागाने करा किंवा लूजिंग ठेवून करा. सुरुवातीला नवीन कस्टमर असेल, माप सापडलं नसेल तर चौथा भाग प्लस अर्धा इंचाचं लूजिंग जसं कट केलंय ना त्या पद्धतीनेच फिटिंग करा. एकदा का माप सापडलं तर मात्र मग त्या मापाने करा. इथे सेम तेच माप टाकायचं आहे, फक्त आईपट्टी सोडून टाकायचं. 9 इंच कमरेचा चौथा भाग, त्याच्यानंतर 10 इंच छातीचा चौथा भाग आणि 8 इंच बाहीचा अर्धा भाग. बघा तिन्ही पॉईंट याचे पण एका रेषेमध्ये आलेले आहेत. हा आपल्या कटिंगमधला तिसरा ब्लाऊज आहे. चौथासुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. बघा इकडे शिलाई देऊन घेतली. या शिलाईच्या साईडला आणखीन एक्स्ट्रा 3 शिलाई करायच्या. यातलं मार्जिन अंतर जास्त ठेवायचं नाही, फक्त 5 इंचाच्या अंतराने शिलाई द्यायच्या. अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. या ब्लाऊजच्या शिलाईमध्ये काय समजलं नसेल तर मला नक्की सांगा, कुठे काय चेंजेस करायचे असतात, कसं शिलाई करायचं असतं एकदम छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येण्यासाठी. जेवढं होईल माझ्याकडून मी तेवढं सगळं सांगितलेलं आहे. तर नक्की तुम्ही या टिप्स फॉलो करा, तुमचासुद्धा ब्लाऊज खूप छान बनला जाईल. बघा याला छान असं प्रेस करून घ्यायचं. मी याला पाठीमागे नॉट आणि लटकन लावणार आहे. आणि कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर एंड स्क्रीनला मी तुम्हाला कटिंग देते, तिथे जाऊन तुम्ही बघा. त्याशिवाय तुम्हाला जर या ब्लाऊजचं कटिंग मागवायचं असेल तर मला व्हॉट्सॲपला कॉन्टॅक्ट करा. आणखीन कोणत्या साईजचे कटिंग वेगळे पाहिजे असतील तर त्या पद्धतीने सांगा. किट मागवायचं असेल तर किट मागवा. बघा किती सुंदर आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. खूप छान ब्लाऊज फिटिंगलासुद्धा बसतात आणि भरपूर ऑर्डर केलेल्या आहेत. चला तर मग आपण पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.